मग गोदाक्कांनी कसलं कर्म केलंय बरं? काय झालं? राणा भाऊजी बघितलं काय आलं ते? गोदाक्का पायरीवरनं घसरून पडल्या. पण अशा कशा पडल्या? ते पायरीवर त्याला सांडलं होतं म्हणून घसरून पडल्या बघा. पण पायरीवर तेल सांडलंच कसं? ते आम्हासने असं वाटतं की जाऊबाई सकाळी पूजा करायला चालल्या होत्या का नाही तेव्हा सांडला असेल. नाही. मग आम्हासनी तर काय माहित. राणा तुम्ही दोघं जावा बरं. कुठं जावा? राणा शेतातली कामं आहेत ना हो तुला, तू जा बरं. आणि अंजली तू बी जा शाळेत. नाही, तुम्हाला बरं वाटेपर्यंत नाही जाणार. मी आता डॉक्टरला घेऊन येतो. अरे राणा खरंच मला काय नाही झालं, जरासा पाय मुरगळलाय. तुम्ही जावा बरं दोघं. कुठं जायचंय? शाळेतच नव्ह? हो. मग नका जाऊ. पाहिजे तर आम्ही महाजन मास्तरांनी फोन करून सांगतो. पण गोदाक्कांची काळजी घेणं आज जास्ती महत्वाचं आहे शाळेपेक्षा. काय धाड भरली नाही मला. तुम्ही जावा बघू दोघं. नाही गोदाक्का, आता शाळेत काय मी कुठेच जाणार नाही. मला कुठे लागलंय सांगा बघू. नीट बघा बरं जाऊबाई, नीट बघा जरा. तुम्ही जरा गोदाक्कांकडे लक्ष द्या. तर आम्ही एक काम करतो, डॉक्टरांनी फोन करतो. हा चंदे चल वया दाखव बरं. चल काळजी घ्या. आलो आम्ही. खूप दुखतंय का? नाही ग, थोडक्यावर निभावलं बघ. जरा पाय मुरगळलाय. आता जरा वहिनींचं ऐकत जा की. ते सांगते तसं लय काम करू नकस आता. आता तुम्ही दोघं माझी काळजी सोडा आणि तुमचं ठरल्याप्रमाणे पिक्चरला जावा. पिक्चर पेक्षा तू महत्वाची आहेस आम्हाला. ते ना बा. पण तुला पिक्चरचं कसं कळलं? राणा, मांजरानं डोळं मिटून दूध पिलं म्हणून जगाला दिसायचं राहत नाही. मला जे समजायचं ते समजले. मग जरा हळू बोल की. माझ्या दुखण्यापेक्षा माझ्यामुळे तुमचं जायचं राहिलं पिक्चरला, याचं लई वाईट वाटतंय बघ मला. हे बघ, ते आमच्या पिक्चरच्या डोसक्यातनं काढून टाक आणि पायाकडे लक्ष दे. बरं झालं ताईसाहेब, चांगली अद्दल घडली त्या म्हातारी. माझ्यावर तर कायम दुःख धरून असायची. आता ती कधीच आपल्या वाट्याला जाणार नाही बघ चंदे. खरंच लागलं असेल का तिला, का नाटक करत असेल? अगं कसली रापकन आदळली बघितलंयस ना तू? कशी कळवळली ते बी बघितलंयस चंदे. काय बोलायलीस? खोटं खोटं कळवळत असेल ती. नाही, असं कसं खोटं कळवळेल ग? मागच्या टायमाला तुमचा पाय मुरगळला म्हणून तुम्ही नाही का खोटं खोटं कळवळत होता तसं. आमच्या एवढी हुशार नाही ना व ती म्हातारी. पर काय का असं ना ताईसाहेब, म्हातारी लई चिवाट आहे बघा. मला काय बी झालं नाही असं म्हणत होती. मला तर वाटतंय तिला काय बी लागलं नसणार बघा. तिला लागलंय ग. त्या दोघांनी पिक्चरला जाता यावं म्हणून नाही लागलं असं नाटक करायला ती. ताईसाहेब, आता त्या दोघांचं पिक्चर तुम्ही कॅन्सल केलं म्हणलं तर आपण जायचं का ते तिकीट घेऊन पिक्चरला जाय? अरे वा, हे चांगलंय की चंदे. जा जाऊन तुझ्या रानाताला सांग. हा म्हणा तुमचं पिक्चरला जाणं कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही म्हातारीला पाडलं आणि आता तुमची तिकीट आम्हासने द्या, आम्ही तुमच्या ऐवजी पिक्चरला जातो. काय तुझी अक्कल आहे चंदे, वा. अहो ताईसाहेब, मग नवी पिक्चरची तिकीट काढू की आणि जाऊ की पिक्चरला. आणि मागच्या टायमाला नाही का ते आईस्क्रीम खाल्लं होतं तसं मी खाऊ. हा चला की.
अजून काय? अजून हा पिक्चर झाल्यावर का नाही आपण महाद्वार रोडला बी फिरू हा आणि नवी काय काय फॅशन आली ते बी बघूया, खाऊ फिरू आणि लय लय मज्जा करू आणि येऊ हा. अगं बाई चंदे, इथं आमच्या आई सारख्या गोदा कास तुझ्यामुळं पडल्या, एवढ्या कळवळल्या त्या. आणि तुला पिक्चरचं सुचायलंय भय? कुठून शिकलीस ग असला मुरदाडपणा? हाय साहेब तुमच्याच कडनं की हो, मला बी तुमच्यासारखं बनायचंय. हे आमची बराबरी करू नकस हा चंदे, तेवढी झेप नाही तुझी. नंदिता, अगं गोदा का कशा काय पडल्या? सूरज अरब, हे बघ गोदाक्कांचं का नाही वय झालंय बघ आता. नुसतं बसून राहिलं की माणसाचं वजन वाढतंय आणि मग असा तोल जातोय बघ. एक तर कामात लक्ष नसतंय, मन एकीकडं ध्यान तिसरीकडं, मग तोल जाणार नाही तर काय होणार आहे र? फोन केलता का डॉक्टरला? एवढ्या तेवढ्याला कशाला पाहिजे डॉक्टर? तुला थंडी वाजून आली तरी पळतीस की डॉक्टरकडे? तेव्हा नसते हो एवढं तेवढं. डॉक्टरांना बोलवा नाही तर कुणाला बोलवा, आम्हाला काय करायचंय? चंदे हा जरा आमच्यासाठी प्यायला पाणी आण बरं जा. सूरज ऐक की, आपण जायचं काय पिक्चरला? नाही लई दिवस झाला आपण गेलोच नाही पिक्चरला. अगं गोदाक्कांना लागले आणि तुला पिक्चर सुचायला लागलं वय? एवढ्या तेवढ्यानं मरत नसत्यात रे त्या. हे डोसकं फिरू नको माझं. बोलायची काय पद्धत असती का नाही? जा चल वर. तू जा आणि जा पाय चपत बस त्यांचं. ती दोघं हायच आहेत, वर तू तिसरा. मागच्या टायमाला आमचा पाय मुरगळला होता, येऊन एकदा विचारलं बी नाहीस. आता बरं समजायचा कळवळा आलाय र तुला. आमची तर काही किंमतच राहिलेली नाही या घरात. आता कशाला काढायला लागली सगळं आता? खोट आहे का ते समज? बायको सोडून रानादा वहिनी गोदाक्का घरातली समधी ईट आलाय बघा आम्हाला या समध्याचा. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. जातो तिकडे हा, जा 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 पाय चेप. तसं पाणी वत आमच्या डोक्यावर. चंदे बरं वाटतंय ना आता? होय, तू आता गरम पाण्याने शेकायला लागल्यास ना, म्हणून जर आता बरं वाटायला लागले बघ. एवढा मुक्का मार बसलाय आणि तू आम्हाला म्हणतेस पिक्चरला जा म्हणून. अरे तुमचं जायचं ठरलं होतं म्हणून म्हणलं. आम्ही जाऊ नंतर कधीतरी पिक्चर. गोदाक्का, अगं कशी काय पडलीस? आता ते पांडुरंगालाच ठावं बघ. रानदा, अरे डॉक्टरला फोन लागणं झालाय. अरे मी आता तिकडेच निघालोय. तू थांबितच, मी जाऊन येतो आणि घेऊन येतो डॉक्टरला. अरे कशाला डॉक्टर आणि बिक्टर? अंजली शेकायला लागले ना गरम पाण्यानं, त्यानं जरा आराम पडायला लागले मला. अगं ते डॉक्टर सांगेल की काय ते, तू आराम कर की. रानदा, आलू पटक तिचे. बरं आज जेवायला काय करू? करू काहीतरी. करू नाही, मी करणार आहे. नेहमी तुम्ही आम्हाला विचारता काय खाणार म्हणून. आज मी तुम्हाला विचारते काय खाणार. अगं असं काय नाही, काम नाही केलं तर मला करमणार नाही बघ. मी करते. झालं का? आता जेवण करताना पण अशी कळवणार आहेस काय? आता अंजलीबाई म्हणल्यात नव्हत्या करत्यात म्हणून, मग जरा गप्प बस की.
अरे ती रोजच करते की. पण आज मी एकटीच करणार. सांगा तुम्हाला काय खावं असं वाटतं? तुझ्या मनाला येईल ते कर. तू जे करशील ते चांगलंच करणार. अहो तुम्ही शेतावर गेलात तरी चालेल. ह्यांना बरे वाटेपर्यंत मी इथंच बसते. नाही नको, मी थांबतो इकडेच. नको ग मला. अगं थोडस आता बास न ग, मला जाईना ते. हो अहो, मी आणलं असतं ना. अगं बास, किती करशील माझ्यासाठी. मी तुझी आई व्हायची सोडून तूच माझी आई व्हायला लागली. मग काय झालं? मी मला जे हवंय ते करणार. आणि तुम्ही मला अडवायचं नाही. होय, तुझी पोर तुझ्यासारखी साठीच आहे बघ. आता ऐक तिचं. काय झालंय पायाला? काय नाही, जरा घसरून विश्रांती घ्यायला हवी. मी काही औषधं देते लिहून. ही आणून द्या. चला येतो. विश्रांती घ्या. हा थँक्यू. काय असते ते? हो काहीच नाही. आपल्याला हाडाला काय झालंय ते कळायला लागतं की नाही, त्याच्यासाठी ते आपलं फोटो काढून बघतात. काय नाही, जरा मुक्का मार लागलाय तुमचं काय तरच दोघाचं. असू दे. अंजलीबाई, हो अंजलीबाई. अहो हे काय? घ्या तुमचा आवडता वापरता चहा. अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेतलात?
त्रास नाही, हवं तर भरपाई म्हणा. मी तुम्हाला खोटं बोलायला लावलं. ते पिक्चरला जायचं म्हणून काय काय सांगितलं, पण शेवटी कायच झालं नाही बघा. सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? यात तुमची काहीच चूक नाहीये. गोदाक्का जास्त महत्वाच्या आहेत आपल्याला. होय, पण ते पिक्चरला जायचं राहिलंच ना. आपण नंतर कधीतरी जाऊयात. हा, पण प्लॅनिंग मात्र आजच्या सारखंच हवा. चालते की. तुम्ही लय केलं गोदाक्कासाठी. मी दिल्लीला गेले होते तेव्हा तुम्ही माझ्या बाबांसाठी एवढंच सगळं केलं होतं, आणि आता गोदाक्काही माझ्या आहेत म्हटलं. अहो, तुम्ही चहा प्या लवकर, नाही तर थंडी व्हायचा. तुम्ही अहो नको, चहानं बॉडी जळते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय झालं ग? काय होतंय? दुखतोय का पाय? हळू हळू हळू. हळू. काय झालं? अगं काय नाही ग, मला सपान पडलं. सपनात लई मोठी दिंडी दिसली मला. आता एकादशी सुरू झाली ना, आषाढी एकादशी, आणि मी इथं अशी पडलेली. काही नाही होत. तसं नाही ग, पंढरपूर जमत नाही मला. पण आता उद्या इथल्या देवळात बी मला जाता येणार नाही. एकादशीचं दर्शन कधी चुकलं नाही माझं, त्यात आषाढी. माझ्या विठ्ठलाचं दर्शन नाही होणार मला. आजवर केलेली समधी भक्ती वाया जाणार बघ माझी. अहो, असं काही नसतं गोदाक्का. मी तुम्हाला खरं सांगू, एकादशीला विठ्ठल कधीच पंढरपुरात नसतो. मग कुठं असतोय? असाच प्रश्न एकदा रखुमाईंनी विठ्ठलालाही विचारला होता, की तुमच्या दर्शनासाठी मंदिरात इतकी लोक येतात आणि तुम्ही मंदिराच्या बाहेरच का असता? मग काय सांगितलं विठ्ठलानं? सांगितलं नाही, दाखवलं. विठ्ठल रखुमाईला घेऊन मंदिरातून बाहेर पडले आणि तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. वाटेत त्यांना एक गाय चिखलात रुतून बसलेली दिसली. मग ते त्यांना बाहेर काढायला निघाले. वा, अहो याला म्हणायचं संत. इतर सगळे भक्त गायीपेक्षा विठ्ठल जास्त महत्वाचा असं म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला निघून गेले. पण तुकाराम महाराजांनी मात्र विठ्ठलाच्या दर्शनाची पर्वा न करता आधी गायीला चिखलातून बाहेर काढली. आणि ती गाय दुसरं तिसरं कोणीही नसून साक्षात गायीचं रूप घेतलेला विठ्ठलच होता. विठ्ठल विठ्ठल. खरंच काय? हो. रखुमाईला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरा देव मंदिरात नसतोच कधी. आई जशी आपल्या लेकाच्या हाकेला धावून जाते ना, तसाच विठ्ठल त्याच्या भक्तांच्या हाकेला धावून जातो. म्हणून तर आपण माऊली लेकुरवाळा असं म्हणतो ना. खरंच की. अहो तुम्ही लय भारी सांगितलं बघा. गोदाक्का, तुझ्या हाकेला उद्या इट्टर भेटीला येणार बघ. अरे एवढी पुण्याई कुठली माझ्या पदरात. संत तुकाराम महाराज कुठं, मी कुठं. मी आपली साधी बाई. अजिबात नाही, तू आमच्यासाठी मोठीच आहे. गोदाक्का, तू विठ्ठलाचा दावा कर. तुझ्या भेटीला उद्या विठ्ठल येतो का नाही बघ. काय तरच बघ तुझं. अगं खरंच सांगतोय, तू कर तर दावा. बरं बाबा,
ऐकते तुझं. विठ्ठल 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 विठ्ठल